खेळ आणि खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं नाशिकमध्ये जागतिक ऑलिम्पिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। यानिमित्त टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा होत असून या पर्वणीत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडा शौकीनांना आयती उपलब्ध झाली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशन अंतर्गत नाशिक जिल्हा जम्प रोप असोसिएशन, स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन, रामभूमी बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं पंचवटीतील शुभमंगल कार्यालयात 17वी सीनियर स्टेट जम्प रोप चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारोप सोहळ्यास निवृत्त क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अशोक दुधारे, राजू शिंदे, महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशनचे कार्याध्यक्ष राहुल वाघमारे, सरचिटणीस दीपक निकम पाटील, खजिनदार प्रशांत पारगावकर, माजी प्राचार्य CD रोटे, अविनाश दुधाने, अविनाश ढोली उपस्थित होते। पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले। डेमो बघितला, या डेमोमध्ये हे सर्वच्या सर्व विद्यार्थी अमेरिका आणि जपान या ठिकाणी झालेले जागतिक स्पर्धेत खेळले, त्या ठिकाणी पदक घेऊन आलेले। असंच आपल्याला पुढे जायचं आहे। आपले प्रयत्न आहे की येणाऱ्या 32च्या ऑलिम्पिकमध्ये शक्यतो जम्प रोप या खेळाचा समावेश होईल, यासाठी प्रयत्न चालू आहे। गतवर्षी राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या लातूर या ठिकाणी झाल्या होत्या, यावर्षीच्या पालघर या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी आपण तयारी करायची। या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झाले, त्याबद्दल आपलं या स्पर्धेतील प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला। ऑलिम्पिक सप्ताहात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या स्पर्धा म्हणजे खेळाडूंना एक व्यासपीठ असल्याचं मत रवींद्र नाईक आणि हेमंत पांडे यांनी व्यक्त केलं। शारीरिक आणि मानसिक हे बळ स्ट्रॉंग राहतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळं काही त्याच्यामध्ये जे काही गोष्टी त्या फेस करायचे आहे। खेळामुळे आम्ही दोघे इथे बसलो, आम्हाला भरभरून दिलेले खेळ आणि त्याचं समाधान आम्हाला खूप आहे। जितकं खेळाने आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्या खेळाला परत काय करण्यासाठी म्हणून आपले सगळे लोक केलेले उभं राहत असतात। त्यामुळे एवढे मित्र दिलेले आहे की ते हात आपले तर 50 काय 100 लोक उभं राहते। त्यामुळे ते परत खेळ आणि सगळ्यात मोठी संपत्ती असं मला वाटतं। पैसे वगैरे ते पण आपल्या हातावरती 4 रुपये आणि आपण त्यामुळे काय आनंदी राहतो। खेळाच्या वातावरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ते कुठे पैसे घेऊन तुम्हाला आनंद घेता येईल। या स्पर्धा ज्या आहेत ऑलिम्पिक सप्ताह निमित्ताने आयोजित केले गेलेले आहे। त्यामुळे ऑलिम्पिक सप्ताह आणि ऑलिम्पिक दिनाच्या याची मला सगळ्यांना खूप शुभेच्छा। खूप चांगला खेळ आहे, पूर्वीपासून बघतोय आम्ही आणि ऑलिम्पिक सप्ताह मला वाटतं महाराष्ट्रात नाशिक जिल्हा एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतो। याच्यावर सुद्धा दरवर्षी ऑलिम्पिक सप्ताहाच्या निमित्ताने राज्य स्पर्धा असतील, राष्ट्रीय स्पर्धा असतील किंवा वेगळे उपक्रम असतील आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन सीडबॉलची हे करणे, पेरणी करणे, या वेगळ्या पद्धतीने जे काही ऑलिम्पिक सप्ताह आहे हा मला वाटतं महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये सर आणि पूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो आणि त्यासाठी ही राज्य स्पर्धा पण या ठिकाणी संपन्न होते। खूप चांगल्या खेळ आहे जम्प रोप। आता मी डेमॉन्स्ट्रेशन बघितलं, ज्या मुलांनी केलं ते अमेरिका, जपान सारख्या देशांमध्ये जाऊन खेळून आलेले। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याचा एक चांगला खेळ त्या निमित्ताने आपण चॉईस केला आहे। पालकांनाही त्याचं अभिनंदन करेल। एक चांगल्या खेळामध्ये आपण त्यांना संधी दिलेली। तर जरी खेळ जम्प रोप आता त्या हळूहळू आपण मान्यता नाही किंवा हा जो भाग असतो हा वेगळा भाग आहे, परंतु खेळ म्हणून त्याच्याकडे बघून त्या खेळाला आपल्याला वाढवायचं आहे आणि भविष्यात निश्चित त्याचा बेनिफिट खेळाडूंना होणार आहे, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही। यानंतर जम्प रोप स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आलं, तर विजेत्या उपविजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आलं। या स्पर्धेत मुले आणि मुलींच्या गटात ठाणे येथील संघाने अव्वल स्थान पटकावले। या प्रसंगी टेक्निकल हेड अमन वर्मा, रामा हटकर, पिराजी कुसळे, प्रीती भगत, सुरेखा मोरे, विवेक पाटील, अजित वाडकर, शैलेश रकिवे, स्नेहल भगत, कुणाल आहिरे, विद्येश मोरे, भूषण बटाटे, अमोल आहेर, ज्योती निकम, मनीषा काठे, मयूर गुरव यांच्यासह क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।